नमस्कार मित्रांनो, आपण या गाडीला कार्बोरेटर वगैरे लावलेला होता. तुम्ही बघू शकताय गाडी एकदम फर्स्ट क्लास चालू होती हाफ सेलमध्ये. त्या दिवशी बॅटरी वगैरे चार्ज करून आपण लावली होती, पण तिचा कार्बोरेटरचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झालेला आहे, बघू शकताय. पण यामध्ये एक प्रॉब्लेम नवीन आलेला आहे की हिची जी बॅटरी आहे ही बॅटरी चार्जिंग होत नाही आहे, घडी डिस्चार्ज होऊन जाते. तर तुम्हाला रेडिंग पण दाखवतो त्याचं, एक मिनटं. बघू शकता आपण गाडी वगैरे चालू केलेली आहे. आता रेडिंग चेक करूया. इकडे आपलं हे बघा सगळं कनेक्शन जोडलेलं आहे मित्रांनो. हे चेक करण्यासाठी आपण हे केलं होतं. तुम्हाला रेडिंग पण दाखवून देतो. बघू शकता आपण. बॅटरी पण फुल चार्ज आहे मित्रांनो. साडेबाराच्या पुढं रेडिंग जायलाच तयार नाही. तर मित्रांनो, आता कसं चेक करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले आता आपण बॅटरीचं टर्मिनल डिस्कनेक्ट करून घेऊया. त्याआधी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवून देतो. तुम्ही बघू शकताय इथे बघू शकताय अजून बॅटरी टर्मिनल डिस्कनेक्ट केलेलं नाही आहे. हा जो प्रो आहे ही रेड वायर तुम्ही इथे बघू शकताय, रेडवर व्हाईट. याच्यावर आपण आता व्होल्टेज चेक करतो. बघू शकताय पुढे जात नाही. 12:30च्या पुढे जात नाही म्हणजे आत्ता इथपर्यंत सगळं काही ठीक आहे आपलं कनेक्शन वगैरे. आता तुम्हाला नेक्स्ट प्रोसिजर दाखवतो अशा वेळेस कशा पद्धतीने चेक करायचं ते. चला तर बघूया. सगळ्यात पहिले आता आपण बॅटरी टर्मिनल डिस्कनेक्ट करून घेऊया मित्रांनो. आता हे बॅटरी टर्मिनल आपण डिस्कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. तर आता इथून पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले मित्रांनो खालची कॉईल चेक करून घेऊया. त्या कॉईलला कसं चेक करायचं